नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉगमध्ये। तर आज इथे ना मी बेसनाची पोळी बनवणार होते, तर मला त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी। तर इथे ना कांदा टोमॅटो ना मी छान बारीक कट करून घेतला आहे। तुम्ही हवं तर चॉपरमध्ये पण बारीक करून घेऊ शकता। त्यासाठी ना मी ते 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये ना कट केलेला कांदा टोमॅटो टाकला आहे आणि नंतर ना लाल तिखट, मीठ आणि थोडीशी हळद टाकून ना बॅटर आपलं छान मिक्स केला आहे। त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ना आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जास्ती पातळही नाही करायचं आणि जास्ती घटही नाही करायचं। तर इकडे ना तव्याला मी थोडंसं तेल लावलं आहे आणि नंतर ना 1 चमचा तेल आपले बॅटर टाकून ना छान असं 5 मिनिट त्याच्यावरती झाकून ठेवलं आहे आणि नंतर ना दोन्ही साईडनी ना छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपली पोळी किती छान झाली आहे। तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर आपल्या पेजला लवकर जाऊन फॉलो करा। अशा छान रेसिपी ना मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन। चला तर मग रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा। भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।